नाशकात 15,000 नवीन झाडं लावणार आहे। भोईरमळा परिसरात खड्डे खोदण्याचं काम सुरू झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण होणार आहे। शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल 15,000 नवीन झाडं लावण्यात येणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत ही नवीन झाडं सोमवारी लावण्यात येतील। याच संदर्भात आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज देखील नाशिकमध्ये नवीन झाडांचा एक कंटेनर हे दाखल झालेला आहे। अशा पद्धतीचं हे झाडं आहेत आणि नाशिकमध्ये खास हे लावण्यासाठी आंध्र प्रदेश येथील राजमुंद्रीवरून हे झाडं मागवण्यात येत आहेत। काल सुद्धा एक कंटेनर जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झालेला होता। सगळे देशी प्रजातीचे हे झाडं आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे आणि हे झाडं इथे लावण्यात येणार आहेत। अगदीच काही दिवसांआधीच गिरीश महाजन यांनी या सगळ्या संदर्भात घोषणा केलेली होती आणि आता हे नवीन झाडं येण्यास नाशिकमध्ये सुरुवात झालेला आहे। आगामी कुंभमेळा च्या अनुषंगाने साधुग्राम तयार करण्यासाठी तपोवनमधील काही झाडं काढण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आतापर्यंत झालेलं आहे। खरं तर या सगळ्या ज्या अनुषंगाने नाशिकमध्ये 15,000 झाडांची लागवड केली जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ते गिरीश महाजन यांनी दिली होती। आणि हे झाडं जे आहेत आता हे मोठे झाडं आहेत, जवळपास 15 फुटांचे हे झाडं आहेत आणि असे जे झाडं आहेत ते नाशिकमध्ये हे लावण्यात येणार आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।